ठाणे आयुक्तालयाच्या भिवंडी गुन्हे शाखा क्रमांक 2 द्वारा सराईत मोबाईल चोरटा शेर आली उर्फ पिल्या इमाम फकीर याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटरसायकल, चोरलेली मोबाईल असा 2,25,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 12 चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे। भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेर आली पिल्या इमाम फकीर गणेश लॉन्ड्री गल्ली गायत्रीनगर पोलीस चौकी समोर भिवंडी हा रामनगर डम्पिंग ग्राउंड जवळ चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल आणि 10 मोबाईल आढळले। त्याला ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता चोरीची मोटरसायकल आणि विविध कंपनीचे 11 मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये मोबाईल चोरीचे 14 गुन्हे दाखल झाले आहेत। पोलीस पथकाने 12 गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यामध्ये 11 मोबाईल चोरीचे गुन्हे आणि 1 वाहन चोरीचा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गुन्हे शाखा घटक 2 चे अधिकारी PI सोनवणे, API केदार आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार पिल्या फकीर उर्फ शेर आली याला अटक केली। याच्याकडून आतापर्यंत 11 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त केली आहे। असा एकूण 2,45,000चा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये 11 मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर घटक 1 असेल, घटक 3, घटक 4, घटक 5 आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आतापर्यंत 86 मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण 86 मोबाईल, ज्याच्यामध्ये 11 चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत, असे एकूण 86 मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। हा जो पिल्या फकीर जो आहे तो भिवंडीमध्ये राहणारा आहे आणि हा लोकांचे जे बसमध्ये असतील किंवा गर्दीच्या ठिकाणी असतील वगैरे असे किंवा चालत्या मोटरसायकलवर सुद्धा मोबाईल स्नॅचिंगचे काही गुन्हे करायचा। त्या अनुषंगानं आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती, त्याच्याकडे आपण तपास केला, त्याला ताब्यात घेतला, तपास केला, तर जवळपास 2,45,000चा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। हा सध्या एक आरोपी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। इतर काय त्याचे साथीदार आहेत का त्याच्यासोबत गुन्हे करणारे त्याची देखील आम्ही अधिकची माहिती घेत आहे, तपास करत आहे। बॅकग्राऊंड काय आरोपीचं संपूर्ण या अगोदर सुद्धा या आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत आणि मालमत्तेच्या संदर्भातच गुन्हे दाखल आहेत। सर, असे जे आरोपी आहेत वारंवार गुन्हे करतात, पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात, अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याचा पोलीस आयुक्तालयाचा काही निर्णय आहे का? या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये तडीपार असेल किंवा MPDAच्या अनुषंगाने डिटेन्शन असेल किंवा मोका अंतर्गत काय कारवाई असेल तर त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याचं नियोजन आणि कारवाई करत आहोत।